यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी ती मराठा आरक्षणासंदर्भातली। पुढच्या महिन्याभरात मराठा आरक्षणासंदर्भातली सगळी कामं मार्गी लावा, हवं तर अतिरिक्त कर्मचारी नेमा, मात्र सगळे सोयरे मसुद्या पुढची प्रक्रिया लवकर पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। एवढ्या लवकर कशी आणि का फिरू लागली चक्र, पाहूया एक रिपोर्ट। जरांगेंच्या या आग्या मोहळनं लोकसभा निवडणुकीत चांगलाच हिसका दाखवला। त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ठरवलंय विधानसभेत लक्ष मराठा। मराठा आरक्षणासाठी सरकार आता कंबर कसून कामाला लागलंय। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सगळे सोयरे अधिसूचना अंतिम करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। सगळे सोयरे अधिसूचनेच्या मसुद्यावर 8 लाख हरकती आणि सूचना आलेल्या आहेत। त्यापैकी 6 लाख हरकती आणि सूचनांची नोंद घेण्यात आलेली आहे, तर 2 लाख सूचनांवरचं काम सुरू आहे। मराठवाड्यात आतापर्यंत 1,37,000 कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। त्याचे दाखले मराठा समाजाला देण्यात आलेत। कुणबी दाखल्यांची आणि हरकतींवरची प्रक्रिया जलद गतीनं पूर्ण करा, गरज असेल तर अतिरिक्त कर्मचारी घ्या आणि काम पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। चांगली गोष्ट आहे। ते जर मार्गी लावणार असले, मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देणार, सगळ्या सोयरेची अंमलबजावणी करणार, मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करण्यासाठी 57 लाख नोंदीचा आधार आहे, ही चांगली गोष्ट आहे। ते करणार आहे आणि त्यांना तर करावं लागणार आहे, कारण त्यांनी आता 1 महिन्याचा शब्द दिला आहे। त्यामुळे त्यांना सगळ्या सोयरेची अंमलबजावणी केल्याशिवाय सुट्टी नाही। सरकारने केलं तर त्याचं स्वागत आहे ना। सगळे सोयऱ्याचं जे केलेलं आहे त्याच्यातून हे सजेशन ऑब्जेक्शन तर सगळ्याच अधिसूचनेला येत असतं। सरकारला जे करायचं ते सरकार करत असतं। ठीक, कोणी कोर्टात जाईल वगैरे वगैरे हा वेगळा मुद्दा आहे, पण मनोज जरांगे ज्या पद्धतीनं आंदोलन करतायत त्या आंदोलनाचा आदर तर आपण केलाच पाहिजे। करत असताना सरकारने त्यांची दिशाभूल न करता न्याय देण्याचा प्रयत्न करावा। मधल्या काळामध्ये बीड शहर आणि बीड जिल्ह्यामध्ये ज्या जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या त्या घटनांची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका SITची घोषणा केली होती। या SITची कार्यवाही सुद्धा आता स्थगित केली जाईल अशा पद्धतीची माहिती आहे, कारण देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्या दरम्यान ही चर्चा झाली। या सगळ्या प्रक्रियेनंतर आपल्या मागण्या मान्य होत आहेत हे लक्षात आल्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारला आणखीन 1 महिन्याची मुदत दिलेली, त्यांच्यामध्ये ही संधी आहे। तिकडे भाजपच्या बैठकीतही मराठा मुद्दा चांगलाच गाजला। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात दिरंगाई नको, 15 दिवसात आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा, अशी मागणी भाजपच्या मराठा आमदारांनी केली। आपण केलेली कामे मराठा समाजात अधिक आक्रमकपणे मांडा, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी मराठा आमदारांना दिल्या आहेत। सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवा। मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस सरकारनं आणि सध्याच्या शिंदे सरकारनं खूप काही केलं, पण ते मराठा समाजातील लोकांना समजावून सांगण्यात आपण कमी पडलो। यापुढे आक्रमकपणे त्याबाबत बाजू मांडा, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केल्या आहेत। जी निवडून येण्यासाठी मतं लागतात त्या मतांमध्ये ज्या अनेक कारणाने कमतरता आली, त्याच्यामध्ये हे एक कारण लक्षात आलं की मराठा समाजाला आपण ज्या सुविधा दिल्या, आरक्षण दिलं, त्याच्यातून मराठा समाजातली हजारोच्या संख्येने 89,000 तर अण्णासाहेब पाटील महामंडळाची संख्या आहे, या सगळ्यांना आपण नीट मोबिलाइज करू शकलो नाही, मोटिवेट करू शकलो नाही, आणि त्यामुळे नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं सरकारने केलेल्या कामांचं, योजनांचं ब्रशिंग करणं, अपग्रेडिंग करणं, सूचना घेणं आणि त्यांना असं म्हणणं की हे पोचवा लोकांपर्यंत, असा एक्झरसाइज होता। मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा मराठवाड्यात महायुतीला जोरदार फटका बसला। मराठवाड्यात भाजपनं 4ही जागा गमावल्या आहेत। आता मराठा फॅक्टरबद्दल महायुतीला रिस्क घ्यायची नाहीये, त्यामुळे पुढच्या महिनाभरात जरांगे पाटलांसह मराठा समाज गुलाल उधळणार अशी चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।